नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, ज्या तुमच्या कमेंट मला आलेल्या आहेत, मला बघा आता परवा असं झालं होतं की एका ताई आहेत त्या आमच्या इथल्या, म्हणजे माझ्या इथं राहणाऱ्या, तर त्या मला वारंवार फोन करत होत्या की त्यांना हप्ता येत नाही म्हणून। जेव्हा त्यांना मी फॉर्मचं स्टेटस चेक करायला लावलं ना, त्यांच्या म्हणलं एकदा फॉर्मचं स्टेटस चेक करा। जर ई-केवायसी झालेली आहे आणि हप्ता येत नाही, तुम्ही निकषामध्ये बसताय पण तरी तुम्हाला हप्ता येत नाही, बरोबर ना? तर तुम्हाला काय अडचण आहे हे तुम्हाला फॉर्मचं स्टेटस चेक केल्यानंतर कळेल। तर त्या ताईंनी त्यांच्या फॉर्मचं स्टेटस चेक केलं। खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का हा। ज्या महिलांना आता ई-केवायसी करून सुद्धा हप्ता येत नाही, त्या महिलांसाठी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे माझा। त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही सुद्धा हा पूर्ण व्हिडिओ पहा की त्यांना काय प्रॉब्लेम आहे ना, ते मी तुम्हाला सांगणार आहे। आता ह्याच्यामध्ये बघा, त्या ताईंना हप्ता आलाच नाहीये, म्हणजे मला वाटतं जवळपास त्यांनी नोव्हेंबरमध्ये केवायसी केली होती। जेव्हा आपली नवीन केवायसी चालू झाली ना, तेव्हा त्यांनी केवायसी केली होती आणि ई केवायसी केल्यापासून त्यांचा हप्ताच बंद झालेला आहे, असं त्यांनी मला सांगितलं। त्यांना मी मागच्या महिन्यात सांगितलं होतं की तुम्हाला हप्ता येत नाही ना, तर तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा। आता त्यांनी त्यांच्या फॉर्मचं स्टेटस चेक केलं, तर त्यांच्या तिथं बघा काय दिसलं। फॉर्मचं स्टेटस चेक केल्यावर मी नेहमी सांगते ना, फॉर्मचं स्टेटस चेक करा म्हणून, हप्ता येत नसेल तर। जेव्हा त्यांनी त्यांच्या फॉर्मचं स्टेटस चेक केलं ना, तेव्हा त्यांना डीबीटी इनऍक्टिव्ह असं दिसलेलं आहे। आता डीबीटी इनऍक्टिव्ह म्हणजे काय, तर याच्या अंतर्गत आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोडेड आहेत की ई केवायसी आणि डीबीटी म्हणजे काय। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात महत्त्वाची माहिती देणार आहे। एक ई केवायसी असते जी आपल्या आता योजनेच्या अंतर्गत आहे, ही तुम्हाला विषय क्लिअर झाला। आता हा मुद्दा सोडून देऊ। दुसरी जी ई केवायसी आहे, तुमच्या बँक अकाउंटची ई केवायसी असते। ई केवायसी आणि आधार सीडिंग हे दोन्ही मुद्दे वेगळे वेगळे आहेत। तुमच्या अकाउंटची ई केवायसी तुम्हाला करावीच लागते, त्याच्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळत नाही। तुम्ही एकदा चेक करून घ्या, जेवढ्या महिलांना हप्ता येत नसेल त्यांनीही आता बँकेत जाऊन एकदा चेक करा की तुमची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का आणि तुमची ई केवायसी झालेली आहे का, तुमची ई केवायसी आता अपडेटला आलेली आहे। जर तुमची ई केवायसी बँकेची जर अपडेटला आली असेल तर ई केवायसी अपडेट करून घ्या। दुसरं म्हणजे तुमची डीबीटी पण ऍक्टिव्ह आहे का पहा। जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल, तुमची जर डीबीटी इनऍक्टिव्ह झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला हप्ता येणार नाही। बऱ्याच महिलांच्या कमेंट आहेत, हप्ताच येत नाही, केवायसी केल्यापासून हप्ता येत नाही। आता ह्याच्यामध्ये जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर तुमचा फॉर्म अपात्र झाला का, काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला तिथे दिसणार आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करणार आहात। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळं मी आता तुम्हाला हे सांगणार आहे, एक तर फॉर्मचं स्टेटस चेक करा हप्ता येत नसेल तर, आणि केवायसी झाली असेल तरच करा बरं का। दुसरा मुद्दा आहे, जर तुमची फॉर्मचं स्टेटस चेक केल्यानंतर जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का ते पहा आणि केवायसी पण ऍक्टिव्ह आहे का ते पहा। म्हणजेच जर या दोन्ही गोष्टी असतील तर तुम्ही पात्र आहात, मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, हप्ता येईल। पण जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह झाली, जर तुमची डीबीटी आता ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही। डीबीटी म्हणजे काय, तर डीबीटी म्हणजे तुमचं जे खातं आहे, तुमचं जे अकाउंट आहे ते डीबीटीशी लिंक करावं लागतं। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, सरकारकडून तुमच्या खात्यामध्ये, त्याला डीबीटी म्हणतात। आधार सीडिंग पण त्यालाच म्हणतात। आधार सीडिंग म्हणजेच डीबीटी, डीबीटी म्हणजेच डीबीटी, आलं का लक्षात? त्यामुळं ते पण एकदा चेक करून घ्या आणि ते ऍक्टिव्ह आहे का पहा। जर तुम्ही आधार सीडिंग केलेलं नाही तर आधार सीडिंग बँकेत जाऊन करायचं आहे। केवायसी पण तुम्हाला बँकेत जाऊन करायची आहे। तुमच्या अकाउंटची केवायसी तुम्हाला करायची आहे, आलं का लक्षात? तर आता त्या ताई ज्या मला ते बोलल्या ना, ताई माझी अकाउंटची आहे ना डीबीटी जे आहे ना ते इनऍक्टिव्ह होतं, तर त्या ताईंनी मागच्या महिन्यामध्ये त्यांच्या अकाउंटची डीबीटी ऍक्टिव्ह केली, तर त्यांना आपल्या आत्ताचा जो आपला हप्ता आला होता ना, कुठल्या महिन्याचा हप्ता आला होता आपल्याला, फेब्रुवारी, तर त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो मार्च महिन्यामध्ये आलेला आहे। काल त्यांच्याशी सविस्तर बोलणं झालं, मला ही सगळी माहिती मिळालेली आहे।
तर आता मला वेळ नव्हता म्हणून त्यांच्याशी मला बोलता येत नव्हतं. काल सविस्तर त्यांच्याशी बोलले की काय झालं होतं आणि आता हप्ता कसा आला. तर त्यांनी मला हे सांगितलं की तुम्ही जसं सांगितलं तसं मी सगळी प्रोसेस केली आणि मला कळलं की माझे अकाउंटच डीबीटीशी लिंक नव्हतं किंवा डीबीटी माझी ऍक्टिव्हच नव्हती. थोडक्यात डीबीटी ऍक्टिव्ह नव्हती म्हणून मला हप्ता येत नव्हता. तर त्यांना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च मध्ये आलेला आहे. आता इथून पुढे त्यांना हप्ते येतील. जर तुम्ही अजून डीबीटी केलं नसेल तर करून घ्या. केवायसी केली नसेल तरी करून घ्या. बँकेची आलं का, बँकेची सांगते मी. आणि हे कोण करायचं आहे, ज्यांची केवायसी झाली असेल त्यांचं सांगते मी. ज्यांची केवायसी झालीच नाही बघा त्यांना सरकारने अजून ऑप्शन दिलेलंच नाही. आपण वारंवार विनंती करतोय आणि सरकारने थोडंसं लक्ष घालून आमच्या महिलांना ई केवायसी करण्याची संधी उपलब्ध या ठिकाणी करून द्यावी हे आपण सारखं सारखं सांगतोय. तुमची पण केवायसी झाली नाही म्हणून तुमचा हप्ता बंद झालाय मला माहिती आहे आणि मी प्रयत्न पण भरपूर केले पण काहीच माहिती येत नाही याच्यावर. आता लक्षात घ्या, ज्यांना हप्ता येत नाही त्यांच्यासाठी माझा आजचा व्हिडिओ होता. जर तुमची केवायसी झाली असेल तर मी जेवढं सांगितलं तेवढं चेक करा. डीबीटी चेक करा, केवायसी चेक करा, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का चेक करा. हे सगळं करा आणि नसेल डीबीटी ऍक्टिव्ह तर करून घ्या. साधारण तुम्हाला 8 ते साधारण तुमची डीबीटी ऍक्टिव्ह व्हायला म्हणजे तुम्ही जेव्हा लिंक करता ना इकडे डीबीटी किंवा तुम्ही ऍक्टिव्ह करता तेव्हा 10-12 दिवसाचा वेळ लागतो ह्याच्यामध्ये. तसं तर हे लवकरच होतं पण आपण कमीत कमी 8 दिवस तरी सांगतोच. म्हणजे कमीत कमी 8 दिवस तर वेळ लागणारच आहे तुमची डीबीटी ऍक्टिव्ह व्हायला किंवा डीबीटीशी अकाउंट तुमचं जे आहे ते कनेक्ट व्हायला किंवा आधार सीडिंग व्हायला. डीबीटी आधार सीडिंग हे सगळ्या गोष्टी त्याच आहेत. फक्त केवायसी वेगळी आहे. केवायसी ही आपल्याला करावीच लागते दर वर्षाला. तर ते सगळं मी जे सांगितलं ते करून घ्या. आता इथे काहीही प्रश्न असतील तर मला नक्कीच तुम्ही जे आहे ते कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला ज्या काही अडचणी असतील तर तुमच्यासाठीच माझा आजचा व्हिडिओ होता. आता ह्याच्यामध्ये मार्च महिन्याच्या हप्त्या संदर्भात अजून कुठलीही अपडेट आलेली नाही. अपडेट आली की लगेच तुम्हाला मी ती अपडेट देणार आहे. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक विनंती या ठिकाणी नक्कीच करणार आहे, या व्हिडिओला माझ्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. ज्यांना हप्ता येत नाही त्यांना कळेल ही माहिती आपल्याकडून. जी आपण अशी माहिती देतो ना जे कोणी देतच नाही, कारण आपण तळागाळामध्ये काम करतो. म्हणून व्हिडिओला शेअर करा. भेटू परत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.